संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं लोहपुरुष, शक्तिपुरुष आणि द्रष्टे नेते होते. बाबासाहेबांच्या विचारांवर आणि संविधानाच्या तत्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करीत आहेत. भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास ही भूमिका मांडली असून बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत निघालेली ही भीमज्योत अवघ्या विश्वाला प्रकाशाची वाट दाखवेल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रामदास आठवले बोलत होते. प्रसंगी माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, रिपाईचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत, अमर आवळे, नंदा आबनावे, प्रियांका शेंडगे, अर्चना जगताप, हर्षदा भोसले, वीणा घोष, निलेश आल्हाट यांच्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी घेऊन जात आहोत. हा कार्यक्रम नागपूरमध्ये 17 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी ही भीमज्योत तिथे प्रज्वलित केली आणि तिथून ती नागपूर ते अकोला ते नाशिक, पुढे छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे आणि शेवटी ती मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ती समर्पित करणार आहोत. तर या भीमज्योत या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे दाखवणार आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कसा होता आणि हा भारत देशामध्ये, केंद्रामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान साहेब आणि राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत हे आम्ही या भीमज्योत मध्ये दाखवलं. भारतीय जनता पक्ष जो आहे या भारतीय जनता पक्षासोबत जायचं की नाही, शिवसेनेसोबत जायचं की नाही, मी तुमच्याबरोबर म्हणलो होतो. काँग्रेस पक्षासोबत 3 वेळेला खासदार निवडून आलो, पण 4थ्या वेळेला मला ते शिर्डीमध्ये पाडलं आणि काँग्रेसच्या काळामध्ये माझ्या घरातलं सामान काढलं. काँग्रेसचे अनेक नेते हरले तरी त्यांचे बंगले वर्ष 2-2 वर्ष असेच असतात त्याच्यामध्ये, 4-4 वर्ष. पण मला शिर्डीमध्ये हरवलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी. मग मी ठरवलं की आता पुढच्या निवडणुकीमध्ये यांना मी हरवल्याशिवाय राहत नाही आणि मी भाजप आणि शिवसेनेसोबत